श्रेष्ठत्व तोरतवहे नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोरतवहे नाहीच किंतु. श्रेष्ठत्वाबद्दल शंका नाहीच आहे आणि भगवंताला माहिती नाही, कारण अजून याच्यापेक्षा श्रेष्ठ त्याची निसर्गाची काही नाही असं म्हणता येईल. आपल्याला तरी माहितीच नाही, तेव्हा ते खरंच आहे. आणि आपण इथे आता असं बघत होतो गेल्या वेळेला, हाच अभंग आपण गेल्या वेळेला शेवटी घेतला म्हणून तिथूनच सुरुवात केली की स्वामींना प्रार्थना अशी केलेली आहे, मज ठेवावे भिकारी सुखे करीना चाकरी वगैरे. तेव्हा आता मग इथं आपण म्हणतोय रे चालते तुझं कसे निकृष्ट कर्म, उत्कृष्टता असूनही सृष्टीत धर्म. उत्कृष्टतेची बाजू आपण निसर्गाकडून शिकतो आणि अशा वेळेला मज ठेवावे भिकारी कसं. शेवटी आपण इथे होतो गेल्या वेळेला म्हणून त्याची आठवण झाली. उत्कृष्टतेची जी परिमाण आहे त्यामध्ये सर्व भूमिका येतात. माणसाच्या वाट्याला सर्व प्रकारच्या भूमिका आहेत. नवरा असेल तर उत्कृष्ट नवरा आहे, बायको असेल तर उत्कृष्ट बायको आहे, मुलगा असेल तर उत्कृष्ट मुलगा आहे. उत्कृष्टता हा मूळ विषय आहे. त्याच्यातलं ते साधेल का हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि संत हे दास होण्यातले उत्कृष्ट दास आहेत. तेच अमर आहेत सगळे. ते रामाचे दास जे ते दासच आहेत खरे म्हणजे, पण तरी सुद्धा ते उत्कृष्ट दास आहेत म्हणून तेच समर्थ आहेत. बाकी सगळे आपल्याला माहिती आहे, आपल्यासारखे म्हणा, असमर्थ म्हणा, काही म्हणा, पण ते दास असून समर्थ आहेत. याचं कारण ते दासात उत्कृष्ट दास आहेत. ते उत्कृष्ट दास होण्याच्या ज्या अटी आहेत सगळ्या त्या या अभंगात सांगितलेल्या आहेत. म्हणून तो सुद्धा अभंग उत्कृष्टतेचाच अभंग आहे. तो फक्त वेगळ्या बाजूने आहे म्हणून मुद्दाम शेवटी तिथे आलो होतो, पण त्याचं विवरण करायला किंवा सांगायला त्या संबंधात वेळ नव्हता. तेव्हा उत्कृष्टतेची जी परिमाण आहे ती काय असावी, तर उत्कृष्टतेमध्ये परिपूर्णता आहे. जे करायचं आहे त्यातली परिपूर्णता आहे. आता दास व्हायचं असलं तरी त्यातली परिपूर्णता आहे दास्यत्वाची. ती त्या अधिकारी असण्यामध्ये ती ते सगळं काय जे दास पद मागण्यामध्ये आहे. शेवटी इथपर्यंत सगळं आहे, ते वाटेतले टप्पे आहेत. तर अशा तऱ्हेनं जे जे काही त्याचं कर्म असेल ते त्याच्यात परिपूर्णता असणं हे उत्कृष्टतेचं एक परिमाण आहे. त्याचबरोबर नाविन्य असणं हे उत्कृष्टतेचं परिमाण आहे. निरपेक्षता म्हणजे टू डू इट फॉर इट सेल्फ अशा तऱ्हेचं जे काम असतं ते निरपेक्षतेचं काम असतं. तेही या उत्कृष्टतेत आहे. आणि जे ध्येय असतं त्या ध्येयाची पूर्तता ही उत्कृष्टतेचं परिमाण आहे. प्रयत्न करण्यामध्ये जिथे फुलाचं आणि याचं जे उदाहरण दिलेलं आहे ते त्या झाडाचा सर्वात उत्तम भाग म्हणून शेवटी फुल आहे. समजा झाडाचा उत्तम भाग फळ आहे, तर फळ इथपर्यंत उत्कृष्टता ते साधायचा प्रयत्न करतात. समजा एखाद्या वेगळ्या झाडाला फुल फळ नाही अशी कल्पना करू, फुल फळच नाही अशी कल्पना करू. अशी पण झाडे असतात ज्याच्यावर काही फळ येत नाही असे समजा असेल, किंवा फुल येत नाही अशी झाडं असतील, तर ते झाड वाढणं हा त्याचं उत्कृष्टता असेल कदाचित. ते जे वाढण्याची जी त्याची उंची असेल, त्याची पानं असतील, विस्तार असेल, काय असेल ते जे आहे तिथपर्यंत जायचं हे त्याचं उत्कृष्टतेचं काम असेल, तर ते करील. हे ते करतात. आपल्या परीनं आपल्या त्याला जी क्षेत्र असेल, जे काम असेल त्याच्यातली उत्कृष्टता हा माझा धर्म म्हणून इथे सृष्टीतला उत्कृष्टतेचा धर्म आहे आणि सृष्टीला उत्कृष्टतेचा ध्यास आहे असं म्हटलंय. सारखं ज्या गोष्टीचा माणसाला ध्यास लागतो ती रात्रंदिवस त्याच्या डोक्यात असते. एखाद्याला परीक्षेत समजा काय उत्तम मार्क मिळवायचे, काय नंबर मिळवायचे, त्याला ध्यास लागलेला असतो. त्यामुळे समोरची सिरियल्स होतो नको म्हणतो, बाहेर जाणं सुद्धा नको म्हणतो, खाणं पिणं सुद्धा माझा खूप बिघडेल, हे होईल, त्रास होईल, त्यापेक्षा माझ्या अभ्यासाचंही बुडेल. हे सगळं ध्यासाची लक्षणं येते. त्यात एका अभ्यासाला लावलेला आहे, ते आपल्या कामाला लागलेलं असेल, आपलं सर्वसाधारणपणे प्रपंचाला लागलेलं असतं. काय असेल ते स्वतःच्या सुखाला तर उत्तम लागलेलं आहे, कशात नसलं तर निदान माझ्या स्वास्थ्याचं कसं होईल याला तरी लागलेलं असतं ना. तो ध्यासच की शेवटी असं ते ध्यासला स्वतः सुखाचा गावी ना पण ध्यास लागलेला आहे ना. त्या ध्यासाची कल्पना त्यामुळे येते. इथे अपेक्षित असं आहे की उत्कृष्टतेचा ध्यास आहे. त्या उत्कृष्टतेचा ध्यास कसा आपल्याला लागेल हा प्रश्न आहे. कारण तो सृष्टी धर्म आहे आणि सृष्टी हा धर्म जपून आपापलं काम करते हे पाहतो. झाडे असोत झुडपे वेली असोत, झाडे असोत झुडपे वेली असोत, उन्हात पूर्ण घडण्या करतात कष्ट, उन्हात पूर्ण घडण्या करतात कष्ट,
उत्कृष्ट उंचात उंच बनण्यावरी धाव घेती उंचात उंच बनण्यावरी धाव घेती जे पान फूल फळते उत्कृष्ट देती जे पान फूल फळते उत्कृष्ट देती रे चालते तुझ कसे निकृष्ट कर्म रे चालते तुझ कसे निकृष्ट कर्म उत्कृष्टता सुनही सृष्टीत धर्म उत्कृष्टता सुनही सृष्टीत धर्म मायातले नवलहे रे माणसातू श्रेष्ठत्व चोरतवहे नाहीच किंतु श्रेष्ठत्व चोरतवहे नाहीच किंतु. तेव्हा उत्कृष्टतेची आपल्याला स्वतः ओढ कितपत आहे हा आपला आपण ठरवण्याचा विषय चालेल, पण दुसऱ्याकडून तरी निदान आपण उत्कृष्टतेची अपेक्षा करतो या अँगलने शिकायला काय हरकत नाही. भांडीवाली भांडे असून जर गेली आणि जर कर्कट राहिलं असलं तर आपल्याला काय वाटतं, उद्धार होतोच. आता एवढं सगळं मोठं भांड आहे त्याच्यात एवढंच थोडंसं राहिलं म्हणून काय बिघडलं असं विचार केला तर काय हरकत आहे. तसा विचार केला तर 95% घासलेलं आहे असं भांड. मी आपलं साधं उदाहरण घेतलं का तर ते मोठं नको तर त्या भांड्यात 95% भांड जर उत्तम घासलेलं आहे तर एवढं 5% राहिलं म्हणून काय बिघडलं असं आपल्याला आपल्या भांडीवालीकडे किंवा काय काम करण्याकडे कामगार करणाऱ्याकडे चालेल का काम ते. म्हणजे आपल्याला काय हवं असतं त्याच्यातलं एक्सलन्स हवं असतं. स्वच्छ घासलेलं भांड आहे म्हटल्यानंतर ते घासलेलंच सगळीकडून घासलेलं लागतं. सगळीकडून कशाला लागतं, उत्कृष्टतेचा ध्यास आहे. आपल्याला धर्म दिलेला आहे त्यानुसार आपल्याला ते तसं लागतं. मग हे सगळीकडेच तसं लागतं. हे भांड्यात चालत नाही, आपल्याला पातेलवर दुधात कणभर मीठ चालत नाही, बरोबर आहे. एवढंच कणभर आहे काय, एवढं दूध आहे, 10 लिटर दूध आहे, 5 लिटर दूध आहे, एवढं मोठं पातेलं ठेवलंय, 10कडे म्हणजे काय फरक पडणार, फरक पडतो लगेच. तर तसं आपण जर पाहिलं तर सगळीकडे आपण जे रांगोळ्या काढतो मग रांगोळीचे काय जाता येतात दिसतात म्हणून आठवणीची एवढे ते टिपके जोडलेले असतात. 64 मधले एक 4 जोडले नाही, काय प्रमाणाने विचार तर 96% वगैरे असेल काहीतरी जोडलेले काय हरकत आहे. पण माणसाला ते चालतही नाही, बघणाराही चालत नाही, बघणारं लक्ष बरोबर तिथे जातं असं वाटतं. म्हणजे एवढे 60 जोडले, 64 मध्ये 4 काय पण ते जे असं जोडायचं राहिलं तेवढंच लक्षात येतं बरोबर. म्हणजे आपल्यात तो धर्म नाहीये काय ते नसतं तर आपल्याला वा किती छान असंच वाटलं असतं. असं वाटत असलं तर थोडस कमी करता असं पण झालं त्यातलं. पण त्याच्याच बरोबर एक आवड असते हे पण आहे की माणसाला सहजपणे, कारण इकडे लक्ष जातच जे जोडलं गेलं नाही. एवढी मोठी रांगोळी काय ते स्पेशल आता क्लास असतात तेवढ्या मोठ्या रांगोळ्या, तर त्याच्यामध्ये तो एखादा गोल जोडायचा राहिला काय तर लगेच ते एवढं 16 प्रकाराने पाकळी काढलेली आहे. एक पाकळी राहिली तर 15 पाकळ्या काढलेल्या आहेत असं नाही वाटत माणसाला. ते हे असं वाटतं कमी आहे असं वाटतं. म्हणजे हे कमी किंवा त्यातलं उत्कृष्ट आपल्याला आतून विचार केला तर ते आपल्याला हवं असतं आणि तसंच असावं. पण इतके हे आपले स्वतःचे कळणाऱ्या गोष्टी आहेत. मी आपली उदाहरण म्हणून 1-2 दिले पेक्षा काय नाही. निसर्ग त्याचं काम उत्कृष्ट करतो हे आपण तिकडे पाहिलंच. निसर्ग आपल्यात त्याचं काम उत्कृष्ट करतो हे कधी पाहणार नाही का. इतक्या वाहिन्या आहेत, काही थोड्या कमी ठेवल्या, एवढे नाही ब्लॉक होऊन चालत एवढंच चिमलेली सुद्धा चालत नाही. सगळं काम करायला लागतं नाही सगळं इतक्या रक्त इतक्या पेशी ते काय थोड्याशा कमी ठेवल्या, लाखो पेशी पण ते थोड्याशा कमी ठेवल्या म्हणा किंवा काही अशुद्ध ठेवल्या म्हणा चालत नाही. आणि निसर्ग ठेवीत नाही, त्याच्या परीनं तो ठेवीत नाही. आता रोग बिघाड आजार या गोष्टी वेगळ्या, पण त्याचं तो काम कसं करतो आपल्या स्वतःच्या बाबतीत. मी अजून ते बाहेर स्वतः झाड पेवली वगैरे ठीकच आहे, ते सांगतोच बघतोच आहे आपण. पण आपल्यापुरतं काम निसर्गाने कसं केलेलं आहे, सगळं उत्कृष्ट घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोळा उत्कृष्ट घडवलाय, हात उत्कृष्ट घडवले, नाक कान डोळे सगळं उत्कृष्ट. त्याच्याकडून आतली यंत्रणा जी आपण आयुष्यात कधी पाहिली शक्यता पण नाही पाहिजे, होई नाही तर आणि दिसणारी नाही असं म्हणून, कारण तो करतो काय आपल्याकडे नाही आणि काय गरज पण नाही. तेव्हा तेवढं श्रद्धेने काम करायला हरकत नाही आपल्याला. तर ती त्याने किती उत्कृष्ट बनवली, तेव्हा माझ्या कामाचं मला कसं करायला पाहिजे याविषयी
आपल्याला या सगळ्यातून निदान निसर्गाने आपल्या बाबतीत जे घडवलेले आहे त्यात सुद्धा त्यांनी काय उत्कृष्टता बाळगलेली आहे एवढं लक्षात ठेवलं किंवा त्याकडे लक्ष दिलं तरी सुद्धा आपल्या कामाची प्रत बदलल्याशिवाय राहणार नाही नक्की. आणि त्याचीच गरज बाहेरही सगळीकडे त्याचीच गरज आहे असं लक्षात येईल. परिपूर्णतेचं मी सांगितलं, आता सगळं काही सांगतो नाही वेळेच्या ह्याच्यामध्ये, पण परिपूर्णता सांगितली त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार असतो. समजा एखादे वैद्य आहे किंवा एखादा डॉक्टर आहे औषध देत आहे तर ते ज्या वेळेला काय समजा एका विशिष्ट काय मेंदूच्या संबंधात औषध दिलंय, हृदयाच्या संबंधात औषध दिलंय, पोटाच्या संबंधात औषध, बाकीच्या सगळ्या इतरांशी त्या औषधाचा किंवा त्या आजाराचा काय संबंध येतोय याचा विचार केल्याशिवाय ते औषध दिलं सांगतं का? उत्कृष्टच लागतं, परिपूर्णच लागतं. हे देतो यामुळे इकडे का होणार, इकडे दिल्यामुळे तिकडे का होणार, हे ज्याचं लक्षात येतं त्यालाच उत्कृष्ट डॉक्टर म्हणतो आपण. नाही तर माझं मी काम दुरुस्त केलेलं ते बाकीचे सगळे उत्ते आता त्यामुळे ते तुमचं तुम्ही बघा असं म्हटलं तर आपल्याला व्यवहारात चालेल का? मी निसर्गात म्हणजे यातलं पाहिलं, आपल्याला जे उत्कृष्टची ओढ आहे धर्म आहे ते पाहिलं, दुसऱ्या बाजूने आपल्या शरीरामध्ये निसर्ग काय करतोय ते पाहिलं, आणि तिसऱ्या बाजूने आपण व्यवहार कसा अपेक्षित करतो त्यातलं हे उदाहरण म्हणून पाहिलं. तसं पाहिलं तर आपल्या समोर लक्षात येईल की आपण सुद्धा या सगळ्याचा विचार करून, साधी औषध योजना पोटावरची असेल पण त्यांनी पित्त होणार असेल तर मग तो विचार करावा लागेल, त्याने डोकं दुखत विचार करावा लागेल. म्हणजे त्या औषध योजनेत सुद्धा ज्याची अशा तऱ्हेची दृष्टी आहे, परिपूर्णतेची किंवा उत्कृष्ट दृष्टी आहे, म्हणून तिची परिपालना जी सांगितली त्यामध्ये परिपूर्णता ही प्रमाण आहे. ते परिपूर्णतेने तो विचार करू शकतो संबंध शरीराचा, तेव्हा तो औषध योजना करतो. औषध योजना जर पायाची असेल, पोटाची असेल, डोक्याची असेल, कशाची असेल, त्या परिपूर्णतेने विचार करू शकला की तो उत्कृष्ट झाला. म्हणजे तिथे सुद्धा आपण उत्कृष्ट कर्म ते अपेक्षित करतो की जे अशा पद्धतीने केलं जातं. आता पुढे बघूया. दगडात येत कुठले चैतन्य नाही, दगडात येत कुठले चैतन्य नाही, खाणीत भूमीवरती पडूनीच राही, खाणीत भूमीवरती पडूनीच राही, सोशी कधी कुणी तया देखाव देई, सोशी कधी कुणी तया देखाव देई, त्यातून चेतन पाहतो देव होई, त्यातून चेतन पाहतो देव होई, तू श्रेष्ठ त्यात तुझला घडवीत देव, तू श्रेष्ठ त्यात तुझला घडवीत देव, का देव तू न होशी बदली स्वभाव, का देव तू न होशी बदली स्वभाव, माझ्यातले नवले माणसा श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु, श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु. स्पष्टच आहे, दगडामध्ये कुठलेही चैतन्य नाही आपल्याला निदान करणारा, याच बारीक अर्थ बघत गेलेलं बरं आहे. दगडात चैतन्य असतं पण आपल्या दृष्टीने तरी दगडात काही चैतन्य नाही, दगडासारखा आहे असं म्हणतो आपण, म्हणता सुद्धा कुणाला तरी म्हणून आपण म्हणतो. तर असं म्हणतो ना, म्हणजे त्याच्यामध्ये चैतन्य नाही असं आपण म्हणतो, तर तो अक्षरशः खाणीत जसा असेल तसा, भूमीवर जसा पडला असेल तसा, कडेला कुठे रस्त्याच्या पडला असेल तसा, असा पडून असतो. तरी सुद्धा त्याला कुणीतरी टाकी देणारा, घाव देणारा भेटला तर तो ते सोसतो आणि त्यातून तो देव होतो. ती वृत्ती त्यातूनच घडते. जिचे दर्शन घ्यायला आपण जातो, तिच्या दर्शनाने आपल्या ठिकाणी चैतन्य जागृत होतं किंवा जिच्यामुळे आपल्यातला आनंद जागृत होतो, जिच्यामुळे आपल्यातल्या सद्भावना जागृत होतात, हे जागृत करण्याचं सामर्थ्य ज्या दगडामध्ये येतं तो चेतन नसलेला आहे, घाव सोसून त्याचा देव झाला. हे जर निसर्गामध्ये होत आहे असं आपण पाहतो तर आपण ते चैतन्यमय आहोत. बरोबर विरुद्ध आपली सुरुवात आहे तसा विचार करतो आणि अत्यंत उच्च ठिकाणी ते अत्यंत अचेतन आहे तर आम्ही एकदम सचेतन आहोत असं आहे. परमेश्वर तर नाव देतोच आहे, आपल्या आपल्या परीनं प्रत्येकाची जी परिस्थिती आहे तिच्या
त्याच्यामध्ये तो त्याला देव बनवण्यासाठीच गाव देतोय. तेव्हा विरोधी वातावरण परिस्थिती काय आपल्याला अपेक्षा पुऱ्या होत नाही, नेमकं होत नाही, काय जे आहे ते जसे माझ्या कर्मांचे परिणाम आहेत तसे त्याच्यामध्ये निम्मे भगवंताचे घावी आहेत. मागे आपण संतांच्या कार्याविषयी पाहिलं होतं त्यावेळेला लक्षात आलं, ते लक्षात असेलच. तर ते त्यांनी घातलेले घाव असतात. त्याचं म्हणणं एवढंच असतं, म्हणजे ते उडवायचे आपल्याकडे. शेवटी ज्या आपल्या निरूपणामध्ये आपण सर्वात शेवटी म्हटलं होतं याच्या परवाच्या यात्रेमधल्या, की त्यांना त्यातली आनंद मूर्ती दिसते, असा आपला काहीतरी विषय होता. शिष्यातली आनंद मूर्ती गुरुला दिसत असते, म्हणजे भगवंत दिसत असतो. त्या भगवंताच्या आड येणारं आजूबाजूला त्याच्यात बरंच काहीतरी असतं. जसं मूर्तिकाराला मूर्ती दिसते, दगडात मूर्ती दिसते, तो दगड दिसत नाही, त्याला त्यातली मूर्ती दिसते, आणि त्याच्याशी न जमणारा असेल ते तो उडवून टाकतो. तसं भगवंत आपल्यातले काही असू या, काही मत्सर, कुठं काय सगळं काय अपरिपक्वता काय असेल ते असं तो टाकीन घाव देऊन उडवून टाकीत असतो. तो कोणाच्या तरी रूपाने भेटतो आपल्याला. तर मग आपल्याला त्यांच्याविषयी तक्रार असते, पण ते भगवंताचे घाव असतात. ते टाकी मारणाऱ्याला त्याला आता कसं होईल काय होईल असं विचार करून ते टाकी मारे त्यात ते दगडाचा देव बनवता येणारच नाही. तर तसंच हे काम असतं थोडंसं. पण ते भगवंत कुठल्या तरी रूपाने परिस्थितीच्या माणसांच्या रूपाने करीत असतो. तर त्याला त्यांनी साथ दिली तर तो त्याचा जसा तिकडे देव होतो. तसा हा चैतन्यमयच आहे. घडवणारा तिथे माणूस असतो, मूर्तिकार असतो, इथे भगवंत घडवतोय. म्हणजे आता कशाची कमी आहे तसा विचार केला तर आता कशाचीच कमी नाही. फक्त आपण बदलण्याची कमी आहे, किंवा विचार करण्याची कमी आहे, किंवा याला प्रतिसाद देण्याची कमी आहे. तर ती जर आपल्या लक्षात आली तर ही देव होण्याची प्रक्रिया आहे हे आपल्या लक्षात येतं. आपलं आयुष्य ही देव होण्याची प्रक्रिया आहे, ती भगवंतच घडवतोय. तिथे दगडात चैतन्य येऊन त्याचा देव होतो, तिथे माझ्यात चैतन्य तर आहेच आहे. साधा मूर्तिकार घडवीत नाही, भगवंत घडवतो आहे. तर मग हे व्हायला अवघड नाही. असा विचार जरी क्षणभर आला तरी हा सगळ्या शिकूच. जन्मोजन्मी प्रपंच करुणी भागरो आता देवा भागरो आता माझे माझे करुणी मोकळी आता नाती गोती मान मान्यता पैसा पोकळ देवा पैसा पोकळ स्वार्थी जगती कुणी न भेटे निखळ प्रेमळ कल्पने तले मिळण्यासाठी आदवरी श्रमलो देवा आदवरी श्रमलो ज्याची त्याची कासडूनी दूर किती गेलो चैतन्यात्मक तुझीच होती प्रेमळ संगती देवा प्रेमळ संगती मानवीचे मजा आले आता नित्य टिको चित्ती विश्वात्मका तुझला देवा हो वायू आरती देवा हो वायू आरती तुझ्या कृपेचा सैव बोधपाठ चित्ती निसर्गातले रूपा चेतन तसे सचेतन देवा तसे सचेतन कधी खबरो नाही घेण्या तुमचे दर्शन सृष्ट वासुत्र भव्य वा ऐल बैल भासो देवा ऐल बैल भासो तुझला प्रियता विश्वामता तुम्ही पुन्हा त्रासो सर्वांचे नित्य घडावे हेतू तव ठाई देवा हेतू तव ठाई समाजतेचे भान आले कृती हृदयी तुझे तुझ्या तव इच्छेने जगेन जीवन देवा जगेन जीवन दीन जीवाना तुझे रूपे सुदैव दर्शन विश्वात्मका तुला देवा हो वाळू वारती देवा हो वाळू वारती तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठी कुंडली परमानंद ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय जय जय
समर्थ